मित्रांनो, आज आपण बघणार आहेत मुद्रित धोरण समिती, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, MPC, शॉर्टमध्ये त्याला MPC म्हणतात. मुद्रित धोरण समिती व तिची कार्य याविषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. ही PDF फक्त मी तुमच्यासाठी बनवलेली आहे. प्लीज मला फॉलो आणि सबस्क्राईब करा. मुद्रित धोरण समिती MPC परिचय. मुद्रित धोरण समिती ही भारतामध्ये पैशांच्या पुरवठ्यावर, व्याज दरावर आणि चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्णय घेणारी उच्चस्तरीय धोरणात्मक संस्था आहे. 2026मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्टमध्ये सुधारणा करून MPCची स्थापना करण्यात आलेली आहे. 2026मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्टमध्ये, म्हणजे आधी 2016च्या आधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा ॲक्ट होता, त्याच्यामध्ये सुधारणा करून MPCची स्थापना करण्यात आलेली आहे. MPC म्हणजे काय? मुद्रित धोरण समिती. त्याचे उद्दिष्टे बघणार आहोत. पहिला उद्दिष्ट आहे चलनवाढ नियंत्रित ठेवणे. दुसरा, देशाच्या आर्थिक वाढीसाठी स्थिर वित्तीय वातावरण तयार करणे. जर आपल्याला देशाचं आर्थिक सामर्थ्य वाढवायचं असेल तर आपल्याला स्थिर वित्तीय वातावरण तयार करणे खूप आवश्यक आहे. 3 नंबर, व्याजदर निर्धाराद्वारे आर्थिक स्थैर्य रोखणे. 4, किंमत स्थैर्य आणि आर्थिक विकास यात संतुलन ठेवणे. भारतामध्ये चलनवाढीचे लक्ष्य 4% म्हणजे 2% ते 6% दरम्यान राहणे आवश्यक आहे. मुद्रित धोरण समितीचे कार्य, फंक्शन ऑफ MPC. आता ही जी समिती आहे त्याचे काहीतरी कार्य असणार, ते कार्य आपण बघू. पहिलं कार्य आहे रेपो दर निश्चित करणे. MPC दर 3 महिन्यांनी बैठक घेते आणि रेपो रेटमध्ये बदल करायचा की नाही याचा निर्णय घेते. MPC किती महिन्यानंतर बैठक घेते? तर दर 3 महिन्यानंतर बैठक घेते आणि रेपो रेटमध्ये काय बदल करायचे की नाही याचा निर्णय घेते. रेपो रेट वाढल्यास कर्ज महाग होते, खर्च कमी, चलनवाढ कमी होते. रेपो रेट वाढल्यास कर्ज महाग होते, म्हणजे कर्ज कोणी घेणार नाही आणि पैसे पण वाचणार नाही, म्हणजे खर्च पण कमी होणार आणि खर्च कमी झाल्यामुळे चलनवाढ कमी होते. रेपो रेट कमी झाल्यास कर्ज स्वस्त होते आणि गुंतवणूक व खर्च वाढतो, आर्थिक वाढ प्रोत्साहित होते. रेपो रेट कमी झाला म्हणजे कर्ज स्वस्त होते. कर्ज स्वस्त झाले की आपण जास्ती कर्ज घेतो. जास्ती कर्ज घेतले की आपल्याकडे पैसे येतात आणि पैसे आपण कोणत्याही प्रकारे खर्चून किंवा गुंतवणूक करतो आणि आर्थिक वाढीला प्रोत्साहन मिळते. नंबर 2, चलनवाढीवर नियंत्रित ठेवणे. MPCकडे चलनवाढीचे लक्ष्य निश्चित ठेवण्याची जबाबदारी आहे. जर चलनवाढ 2 ते 6% बाहेर गेली तर MPC धोरणात्मक पावले उचलते. उदाहरणार्थ, व्याजदर वाढणे. वित्तीय स्थैर्य राखणे. अर्थव्यवस्थेत चलनाला प्रवाह संतुलित ठेवणे. बँकांमधील तरलता नियंत्रित ठेवणे. आर्थिक मंदी, संकट किंवा जादा महागाईच्या काळात धोरणात्मक निर्णय घेऊन स्थैर्य राखणे. 4 नंबरचं कार्य आहे बँकिंग व्यवस्थेला दिशादर्शन करणे. रेपो रेट बदलल्याने बँका त्यांचे कर्जदार बदलतात, ज्याचा परिणाम थेट उद्योग, कर्जगृह, वाहन कर्ज आणि गुंतवणुकीवर होतो. आता बँकिंग व्यवस्थेत दिशादर्शन कसे? रेपो रेट बदलल्याने बँका त्याचे कर्जदर बदलतात, म्हणजे काही बँकांचे दर 2%, काहींचे 3%, असे जे रेट असतात त्यांच्यामध्ये बदल करतात, ज्याचा परिणाम थेट उद्योग, कारण उद्योगचे लोक करतात, त्यांना कर्जाची गरज असते, पैशाची गरज असते, पैसे गुंतवतात बँकेमध्ये, म्हणून त्यांच्यावर रेपो रेटचा जास्ती परिणाम होतो. MPCचा निर्णय बँकांच्या लोन पॉलिसी आणि डिपॉझिट इंटरेस्ट रेटवर परिणाम करतो. 5 नंबरचं कार्य आहे आर्थिक आकडेमोड व आढावा. असेसमेंट अँड फॉरकास्टिंग. MPC राष्ट्रीय व जागतिक आर्थिक अहवाल, चलनवाढ आकडे, उद्योग स्थिती, अन्नधान्य दर, आंतरराष्ट्रीय बाजार स्थिती याचा अभ्यास करते. त्यावरून पुढील तिमाहीतील आर्थिक स्थितीचा अनुमान, फोरकास्ट तयार केला जातो. 6. धोरणाची पारदर्शकता व उत्तरदायित्व. प्रत्येक बैठकीनंतर MPC धोरणात्मक निवेदन, पॉलिसी स्टेटमेंट जाहीर करते. मतदान प्रक्रिया व सदस्यांची मते सार्वजनिक केली जातात, ज्यामुळे पारदर्शकता वाढते. पारदर्शकता वाढते म्हणजे
सहज आपल्याला म्हणजे साधारण लोकांना त्यांच्यामध्ये काय चालू आहे काय नाही हे सगळं सहज कळू शकते. 7 नंबर, अर्थव्यवस्थेतील मागणी आणि पुरवठ्यांचे संतुलन. व्याजदर बदलून मागणी नियंत्रित केली जाते. मागणी वाढली तर महागाई वाढते, व्याजदर वाढतात. मागणी घटली तर अर्थव्यवस्था मंदावते, व्याजदर कमी होतात. मुद्रित धोरण समितीची रचना. कंपोजिशन. सदस्य नेमणूक RBI राज्यपाल, अध्यक्ष RBI उपराज्यपाल. मुद्रित धोरण सदस्य RBI अधिकारी, सदस्य 3 तज्ज्ञ केंद्र सरकार नियुक्त, हे आपण बघणार आहोत. बाह्य सदस्य. MPC का महत्त्वाची आहे? आता ही MPC जी आहे ही जी समिती आहे ती का महत्त्वाची आहे हे आपण बघणार आहोत. किंमत स्थैर्य मिळण्यास मदत होते. महागाई नियंत्रण. जनतेचा क्रयशक्ती टिकवून राहते. उद्योगांना कर्जदार स्पष्टता. गुंतवणूक वाढ. अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता कमी होते. बँकिंग धोरणाला मजबूत दिशा मिळते. सारांश. मुद्रित धोरण समिती ही व्याजदर ठरवून महागाई आणि आर्थिक वाढ यामध्ये संतुलन राखणारी भारताची महत्त्वाची धोरण संस्था आहे. तिचे प्रमुख कार्य म्हणजे रेपो रेट निश्चित करणे आणि त्याद्वारे चलनवाढ नियंत्रित ठेवणे. आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या आपण परत RBIच्या महत्त्वाच्या बाबी ऐकणार आहोत. तर आज आपण काय शिकलो? मुद्रित धोरण समिती. थँक्यू.